चला गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तिसरा दिवस आणि आता चाललोय आपण वाघाकडं, जंगलाकडं. नंदनकनन म्हणून एक जंगल आहे इकडं, ते फिरायचं आहे. खरं तर जगन्नाथपुरीचं वगैरे सगळं दर्शन आपलं झालेलं आहे आणि ते सगळं पूर्ण करून आजचा दिवस होता. आज संध्याकाळची फ्लाईट आहे, तर आज काय करायचं म्हणून मग शेवटी मग म्हटलं इथं जंगल आहे, तिथं जाऊयात, बघूयात. आज वाघापाशी जाणार आहेत सगळे. हे बघा, हा एक वाघ आहे. ए वाघा, हा एक वाघ आहे, बाकीचे वाघ सगळे आज वाघांकडे जाणार आहे. चला आज जंगल सफारी आजच्या ब्लॉगमध्ये करूयात. हे बघा, हा एक वाघ आहे आणि एक वाघ किती रे? हा बघ, हा एक वाघ आहे. हाय वाघा, हाय वाघा कळूनच आहे मिशी. चला तर आता फिरतो भुवनेश्वरच्या रस्त्यांवरती. आम्ही असंच फिरत चाललोय. सगळं बस बघायची आहे. नंदनकनन म्हणून एक झू आहे इथं मोठं, त्याच्याकडे जायचं. तर आम्हाला इथून जायला बस वगैरे पाहिजे म्हणून आता आम्ही बघा चालत चाललोय सगळे. आणि आधी नाश्त्याची सोय करायची. नाश्ता झाल्यानंतर मग पुढं नंदनकननला जायचं. चला बघूयात आता काय कसं काय प्लॅनिंग आहे. चलो खरंच भुवनेश्वर एकदम मस्त सिटी आहे. पिंपरी चिंचवडचं डायरेक्ट फील आलं आणि खूप स्वच्छ देखील आहे. असं फील घेत आता आलं. आणि बघा काय घ्यायचं ते. हे बघा आता आमचा नाश्ता चालू आहे. पेरू नाश्ता खायचा. आपल्यासारख्याच बसत राहू. हे बघा आता इथून बसनी नंदनकननला जायचंय. बस घ्यायची आणि मग जायचं तिकडे. हे बघा हे गेट आहे आणि आता या गेटमधून आपण आज चाललो आहे. पहिले तिकीट वगैरे काढायचे आणि मग नंतर सगळे प्राणी वगैरे बघायला जायचे. चला 1600 रुपये देऊन आपण गाडी वगैरे बुक केली आहे आणि त्याच्यामध्ये 3 तास आपल्याला अख्खं जंगल वगैरे फिरवणार आहे आणि एक गाईड असणार आहे. त्यांचा 1600 रुपये तिकीट आहे, त्याच्यामध्ये सगळं फिरवतात ते. तेच आता डिस्कस वगैरे करत होतो, ते सगळं फायनली झालं आहे आणि आता ते येतं ते त्यांच्यासोबत आता चाललो आहे आपण. हे बघा हे आता तिकीट वगैरे काढले आणि आम्हाला चला आता बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स आहे बघा इकडे. याच्यातून जाणार आहे. पण सगळं बुकिंग वगैरे केलं होतं त्यांच्याकडून. 400 रुपये पर पर्सन अख्खं फिरवणार आणि इलेक्ट्रिक गाडी परत बस बीस सगळं. हे बघा मागं वाघ. त्याला आलोय. चला हे काय वर्ल्ड ऑफ का ना. जिसका सींग वो नर है, जिसका सींग नहीं वो मादी. ये बकरी जैसे एक साल में 2 बार बच्चा देता है और 3-4 करके बच्चा देते हैं, इसलिए लोग का वंशवृद्धि ज्यादा. और इस हिरन का खासियत रामायण की शुरुआत, जिनको हम लोग तृतीय युग में बोलते मारिच, में इसको बोला जाता चीतल यानी गोल्डन डियर. पीछे से थोड़ा ध्यान से देखेंगे तो दूर में थोड़ा घूम के आएगा अभी हो. इधर से जगह पर पाया जाता है वो राजस्थान जोधपुर में. ये हिरन जितना फेमस नहीं हुआ था, 2012 में जब सलमान खान ने मारा पूरा वर्ल्ड में फेमस हो गया था. काला हिरन इंडिया में पाया जाता है. कारवीट. चला काळवीट वगैरे पाहिला. आता पुढे आणखीन खूप काही प्राणी आहेत. बघूया एक 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 एक. आदमी जैसे मुंडी है, देखो मुंडी पूरा आदमी जैसे. हाँ
वगैरह सब है हाँ नेचुरल नेचुरल लिपस्टिक नॅचरल लिपस्टिक घुबडा बन थोडं आफ्रिकन कीड़ा उड़ा कलेक्शन करके खाते हैं मगर हम लोग कीड़ा कहाँ से लाएंगे इसलिए इनके लिए फिक्स कर दिया बॉयल एग मगर जितना बंदर अभी देखेंगे ना सब बॉडी से कुछ बड़ा है मगर बॉडी छोटा 10 ग्राम सगळ्यात छोटं माकड 20 साल जिंदा रहता है खायला चांगलं आहे ह्यांना सब अफ्रीका का रही जी अफ्रीका का 11 फॉरेस्ट है। ये कितनी उम्र के रहेंगे? ये सब 8-9 साल का है पर बैठ के आवाज करते मिनिमम 3 किलोमीटर तक उनका आवाज सुना जाता है ये पाया जाता है हमारे इंडिया में आसाम में पाया जाता है प्लस अफ्रीका में पाया जाता है मनु ए मनु मनु ब्रेड बरपता घास और भूसी खाता है आदमी से हाँ भूसी आदमी से जानवर संसार में जितने प्राणी है सभी का पसीना ब्लैक और सफेद होता है एक ही प्राणी जिसका पसीना का कलर पिंक गुलाबी रंग का पसीना होता है और माँ जो बच्चा को दूध खिलाता है उनका कलर भी पिंक होता है दूध का जी लाइफ टाइम 40 से 50 साल है मगर अपना जो शरीर देख रहा है ना 1 घंटा में मिनिमम 70 से 75 किलोमीटर रास्ता रेसिंग में चला जाता है जाने का उधर से निकलने का उसके अंदर सांप मगर गोहे चिपकली कछुआ डेट का आएगा इधर फोटो लेगा उधर फोटो लेगा उसके बाद गाड़ी में बैठेगा चलिए हेलो हे काय किंग कॉब्रा कुठे कोब्रा आता पुढं सिंह आणि वाघ बघायला जायचे त्याच्यामुळे ह्या बसमधून जायचे सगळं बसमधून पुढचा प्रवास असणार आहे अर्धा 1 तास चला तेच बघायचं आहे बघू बस कोणती आहे काय नंदनकन सफारी बस स्टॉप इथून बस मिळतील तुम्ही बाहेर तुम्हाला लोक मिळतील त्यांना पैसे द्यायचे 400 रुपये पर हेड आहेत त्याच्यानुसार मग आतमध्ये सगळं ते तुम्हाला फिरून घेतात चला आता बसमध्ये बसून आपण आलोय सिंह पाहायला खरं तर इथे खूप काळजी घेतली जाते 2 गेट आहेत पहिलं गेट ओपन होणार गाडी तुमची आतमध्ये जाणार मग मागचं गेट पहिल्यांदा बंद करून घेणार आणि मग गाडीमध्ये वेटिंगला थांबते आता थांबलेली आहे आणि हे पुढचं गेट उघडलं की इथून मग आतमध्ये तुम्ही जाऊ शकता खरं तर सिंहाने कोणता हमला वगैरे करू नये यासाठी घेतलेली काळजी आहे वाघाचे देखील तिकडे असंच होतं पण वाघ आपल्याला काही दिसला नाही कारण तिथं वरती लिहिलेलं आहे की गॅरंटी तुम्हाला प्राणी दिसतीलच याची गॅरंटी नाही कारण एवढं मोठं जंगल आहे ते कुठेही फिरू शकतात त्याच्यामुळे वाघ फक्त झोपलेला होता तो पडला त्याचं काही फुटेज वगैरे नाही आलं म्हणून मग आता सिंह बघायला चाललो आहे दोन्ही गेटमधून आपण आत आलेलो आहोत आणि हे बघू शकता पूर्णपणे जंगल आहे आणि याच्यामधून गाडी जायला वाट केलेली आहे आणि कडकडनी खूप सारी झाडी वगैरे जे आपण मॅन वर्सेस वाईल्डमध्ये बघतो ना जंगल तसं फुल जंगल आहे आणि इथे आपल्याला कुठेही सिंह दिसू शकतो हे बघा असे कच्चे रस्ते तिथं सगळे आणि अशा रस्त्यातूनच एक 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 बघत जायचे पण आणखीन काही दिसलं नाही काय फक्त मोरच दिसला आपल्याला बघू आता काय काय दिसतंय
मोर आहे बघ, एवढे मोर आहे बघ. हे बघ इकडे झोपलाय बसलाय. हे बघ, हे बघ इथं बसलाय पाणी प्यायला. अरे मोर घाबरत नाही राव, तेवढं बरं आहे. सिंह सिंह आलाय, सिंह हो का बसलाय. हो का दिसला का, दिसला का? हो का इथं, हो का आयलो एवढंच नाही ते बघ ना कसले. इथे एक आहे. ते म्हणे त्याचं मी काय नाही करायचं, जावं तुम्ही. सिंह चला, सिंह झाला आता बियर सफारी. भालू 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 सफारी. तोपर्यंत मोर बघा. लांब आहे. चला बियर बघितला, आता हरणं बघायची. हरणं आता त्याची सफारी आहे. चला ते बघण्यासाठी जायचं आहे. आता गेट उघडलेलं आहे आणि आता जाऊया पुढं हरणं बघायला. मला वाटतं हरणं भरपूर असणार आहे तिथं. चारा टाकलेला आहे, चारा टाकलेला आहे त्यांना खायला. ते काय लपून बसतात लगेच झाडात. हा हे किती किती हरणं बघा. मोराचं हरणाचं कॉम्बिनेशन आहे. काहीतरी खायला टाकलंय आणि इथं बघा ना कसलं मस्त बनवलं. आणि इथं बघा मोर, हरणांचा कळप. वा 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 बघा मोर, एक नंबर. चला आता हरण वगैरे पाहिलं आणि आता हे बघा जिराफ. किती उंच मान आहे. खरं तर त्याला पहिल्या मजल्यावरती खायला दिलंय आणि तिथून तो खाणं खातोय त्याचं. त्यानंतर हे बघू शकता हत्ती. खरंच खूप लांब आहे आणि तिथं त्यांचे जे काय काळजी घेणारे आहेत ते हत्तीचं चारा पाणी वगैरे करत आहेत. त्याच्यामुळे ते आता शेडमध्ये निवांत आहेत. वाघ वाघ बघा. ओरडू द्या. माग जा दिसा ना तू. कसा आहे वाघ? एकच नंबर. तिकडे एक आहे. इथे एक झोप नाही. तिकडे एक झोपला. 1 2 आणि 3 असे टायगर आहेत. तिकडे 3 टायगर आहेत आणि इकडे एक मेघा नावाचा टायगर आहे. तो इकडे तिकडे फिरतो. आणि हा बघा व्हाईट टायगर जो आपल्या कात्रजच्या झूमध्ये सापडतो. तो इकडे एकच आहे व्हाईट टायगर. चला आता आपण टायगर पाहिले, जंगलातला सिंह पाहिला, बियर पाहिलं, डिअर पाहिलं, सगळं पाहिलं. आता बघू पुढं काय आणखीन पाहायला मिळतंय. खरं तर खूप भारी एक्सपिरियन्स आहे हा. आणि हे बघा काय आहे, जंगलाचा राजा सिंह. खरं तर त्या तिकडे बसमधून जाताना आपण ओपनमध्ये जे पाहिले तिकडे 3 सिंह आहेत. आणि तिकडं जर नाही दिसले तर जे काही लोक आहेत, जे काही लोक जंगल बघायला आलेत त्यांची निराशा होऊ नये म्हणून इकडं त्यांना सिंह वगैरे दिसावे त्यासाठी सिंह वाघ इकडे पण ठेवलेले आहेत. मग हेच ते सिंह बघा, वरती एक सिंह आणि इकडं खाली झाडांमध्ये बसलेले एक सिंह आहे. असं सिंह आपल्याला दिसलेले आहेत. बघूनच जाऊ थांबणार. वरती उडून आहे म्हणून ते सगळं जाळं बिळ मारून पॅक केलंय. हा कमीत कमी असं असलं ना एवढं मोठे. काय मोठं आहे, लोकसंख्या बघता. लोकसंख्या त्यांना इकडं तिकडं काय आहे ना फिरायला. चला सगळं फिरून झालंय. जंगल वगैरे, वाघ, सिंह, हत्ती सगळं पाहिलंय आपण. आणि आता इथून एक्झिट करतोय आणि आता दुसरीकडे जायचं. लिंगराज मंदिर आहे तिकडं जायचं आहे. ते मंदिर पाहायचं आहे आणि मग संध्याकाळी रूमवर जाऊन थोडा आराम करून एअरपोर्टला. ठीक आहे. बघा काय सिटी आहे राव. आता आलो रात्री, सगळं लाईटी वगैरे बंद होत्या. कसलं लाख लाखाट आहे इथं. हे बघा इकडं सगळं
मस्त शॉप्स वगैरे आहेत आणि थोडा प्रसाद वगैरे पण घेतला घरच्यांसाठी आणि आता चाललो आहे रूमकडं. चलो गाईज, फायनली आपली ट्रिप वगैरे झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:15 आणि 12 वाजता आपली फ्लाईट आहे इथून. खरं तर कनेक्टिंग फ्लाईट आहे इथून दिल्ली आणि दिल्लीतून पुणे अशी फ्लाईट आहे. सकाळी 7 वाजता आपण पुण्यामध्ये पोहोचतो आहे. त्याच्यामुळे आता सगळं आवरून वगैरे घेतले मस्तपैकी 2-3 दिवसाची ट्रिप झालेली आहे. अचानक झालेली ही ट्रिप आहे आणि ही ट्रिप आता आपली संपलेली आहे. आय होप की हा पार्ट तुम्ही एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळणार आहे की आम्ही सर्व ही ट्रिप ची मजा घेऊन सगळं आवरून वगैरे आनंदाने एअरपोर्टवरती गेलो आणि म्हटलं आता 12 वाजताची फ्लाईट आहे तर आपलं लवकर जाऊन बसूयात. म्हणून आम्ही खूप हौसाने आनंदाने एअरपोर्टवरती गेलो आणि तिथं गेल्यानंतर कळालं की आमची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे. विदाऊट एनी इन्फॉर्मेशन त्यांनी फ्लाईट कॅन्सल केली. त्याच्यामुळे आमचा खूप गोंधळ झाला. एअरपोर्टवरती जो काही गोंधळ झाला, आमच्यासोबतच खूप साऱ्या जणांचे फ्लाईट कॅन्सल झाली होती. त्याच्यामुळे खूप सारा गोंधळ त्या एअरपोर्टवरती झाला होता. मग त्यांनी दुसऱ्या दिवसाची फ्लाईट आम्हाला दिली. मग तोपर्यंत आम्ही ती रात्र अख्खी एअरपोर्टवरती घालवली. तिकडे गोंधळ झाला, धिंगाणा झाला. आम्हाला तिथंच त्यांनी जेवायला वगैरे दिलं, तिथंच आराम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही फ्लाईट दुपारची 1 वाजताची होती. मग ती एन्जॉय करत करत आम्ही पुण्यामध्ये आलो. तर ते तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.